आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने वांग्याची भाजी एकदम साधी सोपी. यामध्ये कुठल्याही गरम मसाल्याचा आपण वापर करणार नाहीये. तर चला मग बनवूया वांग्याची भाजी. यासाठी प्रथम आपण वांग्याला लागणारी चटणी बनवून घेऊया. मीडियम फ्लेवरती छान अशी शेंगदाणे आणि हिरवी मिरची लसूण खरपूस भाजून घ्यायची आहे. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. कारण माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आता आपण छान असे हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे छान भाजून चटणी बनवून घेतलेली आहे. आता चटणीला आपण छान मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेऊया. खरपूस अशी फ्राय करून घ्यायची आहे, क्रिस्पी अशी. चटणी आता आपली झालेली आहे. तर चला मग आता गॅसवरती कढई ठेवूया आणि मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेऊया. 1 चम्मच जिरा आणि बारीक चिरलेला 1 कांदा, 1 टोमॅटो बारीक चिरलेला आणि वांगी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चम्मच हळद, धनिया पावडर आणि 2 कांदा लसूण चटणी टाकायची आहे आणि आपल्याला जेवढं पाणी ॲड करायचं त्याप्रमाणे ॲड करायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान असे उकळी मारून घ्यायची आहे. रेडी आहे इथे आपली गावाकडची वांग्याची भाजी. ही खाण्यास खूप छान आणि चविष्ट आणि भन्नाट असते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली.